आज ओबीसी नेते छगन भुजबळ ने शपथ घेतली. जहा नाही चैना वहा नाही रैना म्हणणारे भुजबळ डावलल्यानंतर त्या आज शपथविधी या राजकीय पार्श्वभूमीकडे असतो. असे छगन भुजबळ यांचं असताना पुनर्गमन झालं त्याच्याबद्दल आम्ही असं आभारी आहोत. पण ओबीसींचा काय फायदा होईल याच्याबद्दल मला जरा शंका आहे. याचं कारण असं आहे की विद्यार्थी ओबीसी विद्यार्थी जे आहेत त्यांना फिया परवडत नाही हे दिसतंय आणि ॲडमिशन मिळालं तरी ते ॲडमिशन घेत नाही ती परिस्थिती आहे. तेव्हा आता वाट पाहू आपण की छगन भुजबळ जे आहेत ते ओबीसीच्या आरक्षणाचा प्रश्न घेऊन लढतील. मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर भुजबळांनी कुठले मुद्दे ओबीसीच्या साठी प्रामुख्याने मांडायला हवे? मी म्हटलं ना, एक मुद्दा तुम्ही मांडला त्याच्यामध्ये. तर आता भुजबळांनी शपथ घेतल्यानंतर जरांगे आणि त्यांचं अनेक वादाचा दुसरा अंक सुरू झाला आजपासून. थँक्यू. थँक्यू. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता येतील. वंचित बहुजन आघाडीची कसं ही असतात ते आम्ही आता असताना जे आहे ते आमच्या पक्षाचं असताना ओव्हरऑइलिंग करतो होतो सध्या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून. पक्षाची भूमिका आम्ही अगोदरच त्या ठिकाणी मांडली होती की बीजेपी सोडून आम्ही इतर कोणाबरोबरही समझोता करायला तयार आहोत. आता काय राजकारण बाहेर पडते ते बघूया. 20 तारखेला मातंग समाज आझाद मैदानावरती आंदोलन करते वर्गीकरणासाठी. तुझं झालं, मान्य झालं. आता काय राहिले त्याच्यामध्ये? सुप्रीम कोर्टाने वर्गीकरण मान्य केलंय. आता हे भांडतात आहेत कशासाठी हे कळत नाहीये. त्यांनी ते बीजेपी बरोबर राहिलेले आहेत तर बीजेपी कडून त्यांनी असताना ते अंमलबजावणी करून घ्यावं. लढतात आहेत कशासाठी? संजय राऊतांनी पुस्तक गेलेलं वाचलं का आपण? बातमी सोडून दिले मी. थँक्यू.